एक महत्त्वाची बातमी आहे। न्यायालय राहुलचे पुन्हा कान उपटणार असल्याची शक्यता आहे। सात्यकी सावरकर यांच्या याचिकेची पुण्यात सुनावणी आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामीचा राहुल गांधींवर आरोप करण्यात आलेला आहे। सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानी खटल्यावर आज पुणे शिवाजीनगर कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे। सावरकरांची बदनामी झालेल्या भाषणाचा व्हिडिओ पुरावा न दिल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा आरोप केलाय। या अर्जावर फिर्यादी आणि बचाव पक्ष युक्तिवाद करणार असून सात्यकी सावरकर यांच्यातर्फे आरोपांना उत्तर दिलं जाणार आहे। या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आणि याच सुनावणी संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आमच्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, काय अधिक अपडेट या सुनावणी संदर्भात? खरं तर 2 वर्षापूर्वी जे आहे ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशामध्ये एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्या वक्तव्याला धरून सात्यकी सावरकर यांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांच्या विरुद्ध खटला जो आहे तो दाखल केलेला होता की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान जो आहे तो राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि या विरोधात हा सगळा खटला जो आहे तो मागील काही दिवसांपासून पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे। मागील काही दिवसांपूर्वी या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतः राहुल गांधींना समन्स देखील पाठवण्यात आलेलं होतं। तुम्ही कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देखील दिलेले होते, परंतु त्यांनी त्यावेळेस लेखी उत्तर देतो यावेळेस असं प्रकारचं सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी लेखी जी आहे ते देखील उत्तर त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून काहीशी पाठवलेली जी आहे ती पाहायला मिळत होती। परंतु आता जी आहे ती आज महत्त्वाची सुनावणी याच प्रकरणामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दुपारनंतर पार पडणार आहे। खरं तर या सगळ्याबाबतचा व्हिडिओ जो आहे तो कोर्टामध्ये दिला नसल्याचा आरोप युक्तिवाद जो आहे तो करण्यात आलेला होता आणि या सगळ्यावरती जे आहे ते अर्ज दाखल झाल्यानंतर आज सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे सात्यकी सावरकर असेल किंवा त्यांच्या वकिलांकडून जे असेल या सगळ्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय आणि पुन्हा एकदा कोर्टाकडून जे आहे ते राहुल गांधींना समन्स दिलं जातंय का, त्यांना स्वतः न्यायालयासमोर पुन्हा एकदा बोलवलं जाते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदीच रोहन, आणि या सुनावणी संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।